तर मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात मोठी बातमी समोर येते। पुढील 2 ते 3 दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 12 आणि 13 तारखेचा नागपूरचा दौरा पुढे ढकलण्यात आलाय। आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय, मुख्यमंत्री झाल्यावरती फडणवीस यांचा पहिलाच नागपूर दौरा होता, परंतु हा दौरा रद्द करण्यात आलाय कारण की 1 ते 2 दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे। गणेश कवडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। गणेश, काय सांगाल मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात? एक वेगवान हालचाली सध्या घडत आहेत। अगदी नागपूरचा दौरा सुद्धा फडणवीसांनी रद्द केलेला आहे। नक्कीच महायुतीच्या नेत्यांच्या बैठका झालेल्या आहेत आणि या बैठकांनंतरून आज महायुतीतील प्रमुख तिन्ही नेते आहेत ते आज दिल्लीमध्ये जाणार आहेत आणि दिल्लीमध्ये गेल्यानंतर मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भामध्ये महत्त्वाची चर्चा होईल आणि त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार अवघ्या 2 ते 3 दिवसामध्ये होणार आहे असं सूत्रांकडून सांगितलं जातं आणि यासाठीच मुख्यमंत्री खरं तर मुख्यमंत्री झाल्यानंतरून त्यांच्या नागपूर या मतदारसंघामध्ये खरं तर 12 आणि 13 तारखेला जाणार होते आणि त्यासाठी स्वागतासाठी देखील एक जय्यत तयारी त्या ठिकाणी नागरिकांनी केलेली पाहायला मिळत होती आणि त्याचमुळे कुठेतरी हा दौरा देखील आहे तो आता 15 तारखेला म्हणजे पुढे ढकलण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच कुठेतरी अवघ्या 2 ते 3 दिवसामध्येच आहे तो मंत्रिमंडळाचा विस्तार आहे तो होताना पाहायला मिळेल। कारण की मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलं होतं की हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल आणि याच्याच कुठेतरी हालचाली आहेत त्या वाढलेल्या पाहायला मिळतात। कारण की आज ही प्रामुख्याने महत्त्वाची बैठक आहे ती दिल्लीमध्ये होईल आणि त्यानंतरून कोणत्या तारखेला नक्की मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा यावर शिक्कामोर्तब होताना पाहायला मिळणार आहे। प्रामुख्याने 14 तारखेला खरं तर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं देखील सूत्रांकडून सांगितलं जातंय। अच्छा, धन्यवाद गणेश या सविस्तर अपडेटसाठी। तर आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय, 14 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे।